आता सध्या आपण उभे आहोत लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जो त्रिस्तरीय पूल आहे त्या ठिकाणी, आणि तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तुम्हाला ही दाखवू शकतो की लातूरमध्ये जो बार्शी रोड आहे तो रोड पूर्णपणे पाण्यानं भरून गेलेला आहे। वाहतूकवर याचा मोठा परिणाम होताना दिसतोय। ही सगळी जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। आत्ता थोडा पावसाचा जोर उतरल्या कारणानं वाहतूक सुरू झाली होती, मात्र बऱ्याच काळापासून या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। हे रस्त्यावरील जे पाणी आहे या पाण्यामुळं वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। लातूरचं शहरातील जे त्रिस्तरीय पूल आहे तो पूल चा जो अंडरग्राउंड भाग आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे। खबरदारीचे उपाययोजना म्हणून लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो रस्ता पूर्ण पद्धतीनं बंद केलेला आहे आणि वाहतूक एकाच बाजूनं सुरळीत पद्धतीने सुरू आहे, दुसरीकडून वाहतूक होण्यासाठी मोठी अडचण निर्माण होती आहे। आणि ही परिस्थिती लातूर शहरातील चारही जे रस्ते आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।